पुढचे स्पर्धक आहेत वारण्याचे शिवाजी जीवरकर. मकरंद सर, मुग्धाजी, ही जी व्यक्ती आहे ना, ही फेकाफेकीच्या उद्योगात माहीर आहे. तू तर बोलून गेलात फेकाफेकी. मला वाटलं काय सगळ्यात खोटं बोलणारा माणूस असेल महाराष्ट्रातला, त्याला बोलतोस की काय तू. मला कधी वाटलं माहितीये, अहो सर तुम्ही अचानक असं एक घेतलं आणि असं ठाक 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 ठाक, मी म्हटलं हे काय खरंच फेकलं की त्यांनी, आणि ते बघायचंच होतं. म्हणून मी आलो इथे. मुक्ता म्हणाली की मी जरा संपल्यावर येते, आणि तिचं टायमिंग चांगलं होतं. मला असं वाटलंच नाही की तुम्ही काही काढताय. म्हणजे मला असं वाटतं की समजा तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातले रस्ते बनवा, तर तुम्ही असे सहज बनवत जाल, माहितीये का. म्हणजे मराठी पाऊल पुढे जायला तुम्हीच रस्ते बनवायला पाहिजे असं मला वाटतं. वा 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 वा, आणि इतके सुंदर रस्ते तुम्ही बनवले. तुम्ही जे केलंय सुंदर, हा मोराचा पिसारा आणि ते तिकडं जे तुतारी आणि ते मराठी पाऊल पडते पुढे, वाव, जे तुम्ही लिहिलंय खूप खूप छान. आणि हे एक कला, उपजतच कला लागते ह्याला, आणि जी तुमच्यात आहे. मला खूप इच्छा आहे मला त्यांच्या सौंशी बोलण्याची. तुम्ही काहीच बोलत नाही आहात, तुम्ही फक्त त्यांना मदत करत होतात, एक एक गोष्ट देत होतात. आताही तुम्ही त्यांच्या मागे उभे आहात. मला तुम्हाला विचारायचं की कसं वाटलं आज वारण्यावरून हे इथे आले आणि हे सगळं केलं. आज देशभरात त्यांची कला पोचली, जगभरात. काय वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की त्यांना काय वाटतं, कधी कधी भाषेची गरज नसते ना. त्यांचे अश्रू, त्यांचे डोळे पुन्हा एकदा बोलले. ओके, मला काही विचारायचं नाही तुम्हाला. हे आनंदाश्रू आहेत. बरं मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 80%, म्हणजे 8 पदकं. 8 पदकं मिळालेली आहेत. थँक्यू सर. मुग्धा, मी तुम्हाला 9 पदकं देते. 9 पदकं मिळालेली आहेत. एकूण 17 पदकं मिळालेली आहेत. आमचे कारखान्याचे
चेअरमन शोभाताई कोरे आणि विनय कोरे यांनी सांगितले की कोल्हापुरी मानाचा फेटा हा देसाई सरांना आणि तुम्हाला बांधायला सांगितलं. मी घेऊन आलेलो आहे. शौर्य दिले बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे वा वा वा. असं म्हणतात की जी व्यक्ती तुमचं भविष्य पाहते त्यांना, जी व्यक्ती तुम्हाला रंगभूषा करते त्या रंगभूषाकाराला आणि जी व्यक्ती तुम्हाला फेटा बांधते त्या व्यक्तीला नेहमी नमस्कार करावा. नमस्कार करतो तुम्हाला 17 पदकं तर मिळालेलीच आहेत. तुम्हाला दोघांनाही तुमच्या संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. शतायुषी व्हा.